नमस्कार. SP ॲग्रोटेक बारामतीद्वारा आज आपण उभे आहोत आष्टी तालुक्यातलं धामणगाव या ठिकाणी. आष्टी तालुक्यातलं धामणगाव म्हटलं की संत्र्याचं गाव अशी एक ओळख निर्माण झालेली या गावाची. आणि याच गावचे प्रयोगशील प्रतिष्ठित नामवंत संत्रा उत्पादक श्रीयुत संजय भाऊ चौधरी. नमस्कार. नमस्कार. चौधरी साहेब, आमच्या शेतकरी बांधवांना संत्रा उत्पादकांना हे सांगा की तुम्ही SP ॲग्रोटेक बारामतीची जैविक उत्पादनं वापरलेली आहेत. काय वाटतं तुम्हाला या जैविक उत्पादनाबद्दल? आता याच्या अगोदर आम्ही पूर्ण रासायनिक करीत होतो. बर. ही बाग 8 वर्षात झाली. 5 वर्षापासून 5व्यांदा ही फळे. तर रासायनिकवर तसं इथून पाठीमाग एवढं समजा वातावरण दूषित नव्हतं, त्याच्यामुळं प्रॉब्लेम नाही आला. पण ह्या वर्षी ही वापरलंय तुमचं SP ॲग्रोटेकचे जैविक खतं औषधं, त्याच्यामुळं रिझल्ट चांगला आलाय. चांगला रिझल्ट म्हणजे नेमकं काय सांगू चांगलं शकाल? म्हणजे हे पानं पूर्ण पिवळे होते. हे सोडल्यापासून हे काळेपणा आलाय पानाला, फळाला शायनिंग आली, फळाची साईज वाढली. ज्या बागेत नाही वापरलं त्याची लिंबू साईजच राहिली, ज्या बागेत वापरलं त्याची साईज चांगली झाली. आणि हे काही झाडं त्या आता झाडासारखे. SP ॲग्रोटेकचं तुम्ही काय काय वापरलेलं आहे आता? SP ॲग्रोटेकचं बायो बुस्टर आणि मायक्रोन्यूटन, रूट पॉवर, अजून त्याचबरोबर हे बॅक्टेरिया नंतर 6 दिवसांनी वापरलं. हा. येस. मग अशा प्रकारचे तुम्ही प्रॉडक्ट वापरलेले आहेत. SP ॲग्रोटेक बारामतीचे SP ॲग्रोटेकचे प्रतिनिधी या भागातले रफिक तांबोळी साहेबांनी तुम्हाला या औषधांची सेवा दिली, मार्गदर्शन केलेलं आहे. मग त्याचबरोबर किती बाग आहे आपली साहेब? 11 एकर आमच्या दोघा भावाची मिळून 11 एकर संत्र्याची बाग आहे. त्याचबरोबर तुम्ही गेल्या महिन्यामध्ये चंद्रहार गोरे साहेब जे संत्रा उत्पादकही आहेत आणि मार्गदर्शकही आहेत, त्यांचंही चर्चासत्र घेतलेलं होतं. मग त्यांची जी ट्रीटमेंट वापरली किंवा त्यांनी जे काही ट्रिक सांगितल्या संत्र्याबद्दल, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता त्यांनी 1 महिन्यापूर्वी आपल्याला सांगितलं होतं, त्यावेळेस आपली लिंबू साईज होती. येस. लिंबू साईज म्हणजे त्यावेळेस मोठी साईज पाहिजे होती, तर लिंबू साईज होती. म्हणजे जास्त पाऊस काळ झाल्यामुळं जमिनी पूर्ण निजुऱ्या झाल्या, कमकुवत झाल्या, झाडं बी कमकुवत झालते. आणि मग त्यांनी सांगितल्यावर SP ॲग्रोटेकचे औषधं वापरल्यावर हे चांगल्या प्रकारे बाग आलाय दरवर्षीपेक्षा. बर. आणि जर ही नसतं वापरलं तर ते झाड जसं दिसतंय ना लिंबू साईज, येस, हे पूर्णपणे असं फळ राहिलं असतं. आणि हे झाड तर पूर्णपणे गेलंच असतं, हे वाचलंच नसतं. बर. हे वाचलंय. आणि बाकीचे झाड समजा ही जर म्हणजे गोरे साहेबांनी सांगितलं आणि त्यानंतर तुम्ही त्यानंतर चालू केलं 2 हा, दिवसात. मग पहिलं झाड आणि आता झाड याच्यातला काय फरक सांगू शकाल तुम्ही? नाही, हे पूर्ण पिवळं झालं, हे जायला लागलं होतं, काड्या वाळायला लागल्या होत्या, फळ गळायला सुरुवात झाली. बर. हो. मग आता हे झाड सुस्थितीत आलेलं आहे. हो, ही झाड आतापर्यंत जळून गेलं असतं 1 महिन्यात. Yes. आणि ही जर SP ॲग्रोटेक नसतं वापरलं तर सगळे हे जे दिसतंय हे याच्यासारखं राहिलं असतं, पण ही झाडच गेलं असतं जळून. येस. आतापर्यंत तुम्ही धामणगाव मध्ये किती शेतकरी बांधवांना संत्र्यासाठी तुम्ही प्रेरित केलेलं आहे?